चला चालू करा. अजून खूप सारा उजेड आहे. आकाश जाधव यांच्या हातामध्ये चेंडू आहे. प्रज्वल आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. दोन विजयी संघ, कोणता संघ क्वालिफाय होणार याच्यासाठीची चर्चा चालू आहे. सामन्याला झाली सुरुवात. पहिला चेंडू सिंगल धाव. हो, यानंतरचा दुसरा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि रनआउटची संधी असताना चेंडूची फेकी झाली. त्यावेळेला एकदा धावून पुन्हा एकदा कंप्लीट केली आहे. चांगलं बॅटल दोन संघांमध्ये बघायला मिळेल, कारण दोन्ही संघ पहिला सामना जिंकलेले आहेत. हो, स्कूप काढण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेला. यावेळेला प्रज्वलच्या बॅटमधून येतोय चौकार. आणि 4 धावांनी धावफलक वेगाने वाढलं, जाऊन पोहोचलं 6 वरती 6. पुढील चेंडू आकाशचा. हो, या चेंडूने बॅट्सवरची कडा घेतली आहे, निघून चाललाय सीमारेषा जवळ. चांगली फिल्डिंग, फेकी, आणि अशा वेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जो काय केलाय तो थोडा आश्चर्यचकित करणार आहे. खेळाडूंनी डगआउटमध्ये बसा, कोणी डगआउटच्या बाहेर जास्त येऊ नका. सिंगल धाब्यानंतर धावफलक पुढे जात आहे. स्ट्राईक एंडवरती राज आलाय. दोन्ही संघाच्या फलंदाजांनी केलेली फलंदाजी त्या बळावरती त्यांना दुसऱ्या इनिंगमध्ये लढण्यासाठी बळ मिळालं होतं. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलं, अडवण्याचा प्रयत्न झालाय. हो, कुणाल चेंडूवरती आला आणि त्याने चेंडूला फेकेपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव. खूप सारा वेळ आहे, अवधी आहे दोघांकडे या फटक्याला खेळण्यासाठी, फील्ड करण्यासाठी. प्रज्वलने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण पुन्हा एकदा राहुल इरकरच्या हातामध्ये चेंडू जाते, तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने धावफलक पुढे जाते. नऊ धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स स्कोरबोर्ड. सागर राजपूत नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी. समोर डाऊन दी ग्राउंड, बिलकुल स्ट्रेट आहे चेंडू आणि पार, चौकार. चौकाराला 4 धावा आल्या आणि त्यानंतर मी म्हटलं गणेश मध्येच फिल्डिंग करण्यासाठी कुठे आलाय. बॉल टाकायच्या अगोदर फिल्डिंग. सागर राजपूत यांच्यासमोर प्रज्वल पुन्हा एकदा. व यावेळेला पाडल स्वीप करण्यासाठी लवकर फटका खेळलेत, गतीमध्ये परिवर्तन होतं. लेग कटर हाताळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती एक धाव आलाय. समोर जर का इतका चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होऊन चौकार आलाय, तर मात्र अक्रॉस द बॅट खेळण्याचा का प्रयत्न केला जातोय. अनेक गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. सागरचा पुढील चेंडू, यावेळेला टॅप काढण्याचा प्रयत्न गॅपमधून. हो, नाही, चांगली फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण. ऑफड्राईव्हचा फटका होता, राजच्या बॅटमधून आलाय. दोन्ही फलंदाजांचं माइंडसेट एकच आहे, जास्त वेळ खेळपट्टीवरती उभं राहायचं. हो, शरीरापासून लांबचा चेंडू पंच वळत असताना सांगतात वाईड आहे. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. खेळपट्टीवरती उभं राहून शेवटच्या क्षणापर्यंत धावा बनवत राहायच्या. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. यावेळेला आतामध्ये चेंडू सतीशने वेगाने चेंडूला फेकलंय, तोपर्यंत सिंगल धाव आली आहे. एका धावाने धावफलक वाढेल जरूर, पण सिंगलने वाढण्यापेक्षा चौकाराने वाढलेलं केव्हाही चांगलं. ज्यावेळेला तुम्ही धावा मोठ्या प्रमाणात बनवण्याचा प्रयत्न करता, बॅटिंग साईडसाठी नेहमीच्या समाधानी ठेवण्यासाठी. ओ, यावेळेला रिव्हर्स, व्हॉट अ शॉट. सागरच्या राजच्या बॅटमधून येतोय शानदार चौकार, 4 धावा. येत आहेत. साई चषक आपण बघत आहात. साई फाउंडेशनची स्पर्धा पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये
हातामध्ये चेंडू, या बाला रनआउटची संधी जरूर होती. 21 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीम महाकाल 11. थँक्यू डीजे. कुणाल, कैलास होते गोलंदाजी मार्कवरती. कैलासच्या हातामध्ये चेंडू. हे प्रारंभिक बॉलर आहेत. सागर, आकाश, कैलास ही तिकडी आहे. आणि या तिकडी नंतर आता यावेळेला चेंडू हवेमध्ये. राहुल इरकर. ओ, अशा प्रकारच्या घटना त्याच वेळेला घडतात ज्या वेळेला आपलं नशीब खराब असतं. पाहायला लागून चेंडू बाहेर गेलाय, चौकार आलाय. शिवाचा चौकार. हातामधला चेंडू, झेल घेण्याचा प्रयत्न, या साऱ्या बाबींवरती खूप मोठं पाणी फिरलं गेलं. कैलासच्या पहिल्या चेंडूवरती हा अटेम्प्ट, त्यानंतर पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि स्वीप करत असताना चेंडू मागे निघून गेला लॉंग स्टॉपच्या दिशेनं, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. लाईट्स ऑन झाल्यानंतर अंधारामध्ये काहीसा वेगळा खेळ आपल्याला या मैदानात बघायला मिळू शकतो. प्रेक्षकांची सुद्धा गर्दी थोड्याच वेळात मोठ्या प्रमाणात या मैदानात आपल्याला बघायला मिळेल. कैलास, यावेळेला वेट करत असताना खेळलेत, तयारी करून खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडूच्या गतीने केलं बीट. काम फिट. फलंदाज त्रिफळाची चरूपाने बाद. सैफ शेख. वन ऑफ द स्माइली फेस मिस्टर सैफ फलंदाजीसाठी आलेत. कैलासने ब्रेक थ्रू मिळून दिला आणि प्रत्युत्तर दिलंय त्या चौकाराला. पुन्हा एकदा कैलास तयार, त्याच्यासमोर सैफ. यावेळेला पुल. अंडरआर्म सर्कल मर्यादित असणाऱ्या खेळामध्ये पुलचा फटका कितपत यशस्वी ठरतो, कामाला येतो, याचं भान नसताना केलेला हा फटका, ज्याच्यावरती आले विकेट. फलंदाज बाद. एकदा फलंदाजाचं नाव कळवा. यावेळचा चेंडू मागे निघून गेलाय. राहुलची पुन्हा एकदा चूक आणि चौकाराची चुणूक. आल्या 4 धाबा. फलंदाजाचं नाव कळवा. सनी. सनी सनी की बात बनी तब जाके बाउंड्री आई है. चौकार. 4 धाबा आणि या 4 धाबाने धावफलक वेगाने पडले. 5 रन आहेत पुन्हा एकदा, परंतु यावेळेला आकाश होते. आकाश यांच्या हातामध्ये चेंडू थांबलाय, राहिलाय आणि असं असताना डॉट बॉलच्या स्वरूपाने हे षटक कंप्लीट. 30 धावा धावपलकावरती 2 विकेटच्या पतनानंतर शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. 2 कर्णधार, 2 पराभूत संघ DM 11 आणि युग 007 चे कर्णधार आपण येऊन थांबायचं आहे. टॉस केला जाणार आहे. युग 007 संघाचा कर्णधार आणि DM 11 संघाचा कर्णधार, आपण टॉससाठी या. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. 1 ओव्हर चेंज करण्यासाठी संपूर्ण टीम एकत्रित येऊ नका.
चला हर्ष नवीन गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू डेड बॉल. आता डेड बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा हर्ष तयार होईल, त्यावेळेला प्रज्वल नक्कीच तयार असणार आहे. सो बघायला मजा येईल. ड्राईव्ह केलं चेंडूला, ऑफ ड्राईव्हच्या रूपाने हा फटका खेळला गेलाय. चांगली फिल्डिंग डीपमध्ये. फिल्डिंगद्वारे जर आपण बघाल तर कोणत्याही प्रकारे धाबा येताना दिसत नाही. ज्यावेळेला बरोबर गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय त्याच वेळेला धाबा मोठ्या प्रमाणात येताना दिसलात. हर्ष समोर पुन्हा एकदा सनी. यावेळेचा सनीचा चेंडू सरळ गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. बाद बाबा लागेल फलंदाज सनीला. गॉन. बॅट्समॅन नेम प्लीज. आसिफ. चला आसिफ स्ट्राईक एंडवरती आणि अशा वेळेला हर्ष हलक्या हाताने ड्राईव्ह केलं चेंडूला आणि तिथे एकच धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 32 वरती. जी धावांची गती होती, धावांची जी काही गती होती दुसऱ्या षटकापर्यंत, त्याला रोख लगावण्यामध्ये या शेवटच्या षटकामध्ये हर्षला यश आले. बघा फ्रंटलाईन बॉलर होते कैलास, त्यांच्यावरती हल्ला झाला. आकाश जाधववरती हल्ला झाला. सागर राजपूतवरती हल्ला झालाय. पण हर्षच्या षटकामध्ये धावा पाहिजे तितक्या आलेल्या नाही आहेत. वाईट बॉल जरूर आला, कदाचित नजर लागली असावी. इतकं चांगलं षटक हाताळलं होतं आणि त्यामध्ये वाईट काय हवा. लॉफ्ट केलंय पुन्हा एकदा विकेट. अजून एक गडी बाद. प्रज्वल डिपार्ट्स. प्रमोद. यावेळेला चेंडू कैलासने अडवला, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली. एखादा मोठा फटका आला तर चांगलं बळ मिळेल, म्हणजे दुसऱ्या इनिंगमध्ये त्या धावफलकाचा बचाव करण्यासाठी किंवा गोलंदाजी करत असताना ती ताकद येताना दिसेल. बघूयात. ओ पुन्हा एकदा हर्षने जणू काही सर्वांना षटकार मारण्याचं इन्व्हिटेशन दिलंय. अशा प्रकारे विकेट येत आहेत. इनिंग संपली पहिली. नंतर 34 धावा, 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आराध्य इलेव्हन या संघासमोर. चला दोन्ही कर्णधार DM11 आणि U007 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉससाठी यायचे. प्रभू जगताप यांना विनंती केली आपण टॉससाठी यायचे. आदरणीय प्रभू जगताप यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे.
हॅलो 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 काय करतोय. चला सामन्याला सुरुवात होईल. आकाश जाधव, सागर राजपूत, सैफ अशी तिकडे मैदानाच्या आतमध्ये आहे. साई फाउंडेशन आयोजित साई चषक 2026 सामन्याला होती सुरुवात. दुसऱ्या इनिंगला सुरुवात जिथे 35 धावांचा पाठलाग 4 षटकांमध्ये करायचा आहे. पहिलाच बॉल आणि क्लीन बोल्ड. पहिला चेंडूवरती असा काही चेंडू टर्न केला की पहिल्याच चेंडूवरती सामन्याचं चित्र विचित्र होत असताना दिसते. आकाश जाधव डिपार्ट्स गॉन. होत असताना कैलास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. यानंतरच्या मॅचसाठी दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहा. यानंतरच्या मॅचसाठी दोन्ही संघांनी तयार राहायचंय. साई चषक 2026 कैलास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्यासमोर सैफ. चांगलं बॅटल दोघांमध्ये रंगेल. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू हातातून गेलाय. प्रमोदच्या जवळून चेंडू असा काही निघून गेला जसं काही एखाद्या अशा हाताच्या जवळून चेंडू निघून गेला की जणू काय हातातून सगळं निसटून गेलंय. जणू की सगळं काही संपलंय. अशा प्रकारे तो चौकार गेला आणि 4 धावा आल्यानंतर कैलासचा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढलाय. त्यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. राजच्या हातामध्ये चेंडू येता येता राहिलाय. सिंगल धाव येते. त्याच्यावरती सुद्धा एक धाव. साई चषक 2026 दोन विजयी संघांमध्ये मॅच. पहिल्या ग्रुपमधून क्वालिफाय होणारा पहिला संघ कोणता असेल याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. लेग बायच्या रूपाने धाव येताना दिसते. 6 वरती 1 आहे. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये किती धावा प्रेडिक्ट केल्या जातात, किती धावा प्लॅन केलेल्या आहेत, त्यावरती येणाऱ्या खेळाची रूपरेषा. पण सैफने किल्ला लढवलाय. एक चौकार जर बाजूला काढला तर पूर्णपणे ताकद पणाला लावत असताना स्वतःला झोकून दिलंय. 7-1 शेवटचा बॉल आय थिंक या षटकामधला बाकी असणार आहे. सागर राजपूत पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती येतो. या पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा. एकदा स्ट्राईक रोटेट झाली होती. यावेळेला खूप सारा वेळ. काय फिल्डिंग केली आहे. प्रज्वलने चेंडूला अडवत असताना आतमध्ये फेकलं. तोपर्यंत 2 धावा सहज धावून कंप्लीट झाल्या. 2 वाचवल्या. त्याची चर्चा होईल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकता कशा पद्धतीनं हा अटेम्प्ट केला गेला होता. स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडू निघून गेला होता कव्हर पॉईंटच्या दिशेनं. शेवटी हात टाकला आणि त्यानंतर चेंडूला आतमध्ये ढकललं. त्यामुळे 2 धावा वाचल्यात. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. आराध्य 11. नवीन गोलंदाज मिस्टर राज यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय.
चला पहिला बॉल दुसऱ्या षटकाला फेस करत असताना चेंडू निघून चालला होता. चांगली फिल्डिंग सरीची बघायला मिळाली. दुसरा धावायचा प्रयत्न, रनआउटची संधी, अपील, पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज कैलास बाद. लवकर यायचंय. ही जशी मॅच संपेल तसं लगेच तुम्हाला मैदानात दाखल सुद्धा व्हायचंय. कोणत्याही प्रकारचा टाइम न घालवता. वेळेचं बंधन आहे आणि त्यामुळे योग्य त्या वेळेमध्ये या मॅचेस संपवण्यासाठी आपण सहकार्य करायचं आहे. आपली साथ खूप महत्वाची, खूप गरजेची. 10 वरती 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, सुशांत. राज पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार होतील. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि त्याच्यावरती दुसरी धाव घेत असताना बाद व्हावं लागलं ते कैलासला. सागर राजपूत जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावांची लयलूट आपल्याला बघायला मिळेल, पण त्याला स्ट्राईक किती मिळतीये हे सुद्धा बघावं लागणार आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय. जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत एकच धाव डाऊन कंप्लीट केली जाते. राज यावेळेला सागर समोर 11-2. एखाद 2 मोठे फटके आले तर ही मॅच टर्न होऊ शकते, पण सागर राजपूतच्या मनामध्ये काय आहे, कुठपर्यंत या मॅचला घेऊन जायचंय, काय कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी मनामध्ये चालू आहे, काय प्लॅन केलाय, यावरती सुद्धा नजर असणार आहे. 9च्या सरासरीने धावा बनवायच्या त्या पहिल्या षटकामध्ये त्या 9 धावा आलेल्या आहेत आणि त्या 9 धावा बनल्यानंतर पहिल्या षटकातली सरासरी मेंटेन होती. यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न दोघांच्या गॅपमधून वेगाने निघून गेलाय. इकडे झुकावं की तिकडे झुकावं समजेन असं झालं आणि चेंडूने दोघांच्या मधून रस्ता शोधत असताना गाठली सीमारेखा. येतोय चौकार. 4 धावा. धावा आल्या. ज्या चौकारीची चर्चा आपण खूप वेळापासून करत होतो की चौकार येणं गरजेचं आहे. 16 वरती 2. पुन्हा एकदा राज तयार होतील. त्यांच्यासमोर नव्यानं आलेला फलंदाज सुशांत आणि त्या सुशांतकडून अपेक्षेप्रमाणे चौकार सुद्धा आलाय. ज्यावेळेला तुमचा एक फ्रंटलाईन बॅटर उभा असतो आणि त्याला नंतर येणाऱ्या फलंदाजाकडून अशा प्रकारची काहीशी साथ लाभते, त्यावेळेला त्याचा आपोआप आत्मविश्वास वाढत असतो आणि तो वाढलेला आत्मविश्वास हा धावा बनवण्यासाठी मदत करतो, पाठलाग करण्यासाठी मदत करतो. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू समोरच्या दिशेने निघून चाललाय. फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग बघायला मिळाली राजची. त्याच्यामध्ये 1 धाव, सिंगल. एक बॉलसाठी थोडा जास्त वेळ जातोय, आपण त्याची काळजी घ्या. नंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. इक्वेशन काय सांगते, किती बॉल किती? आताच रन नाही आहे. तेरा 13 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा गॅप मधून टार्गेट केलंय सुशांतने दोघांना. बॅकडॉक स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेखा पार. चौकार.
जे डगआउटच्या बाहेर बसलेले खेळाडू आहेत त्यांना विनंती, आपण डगआउटमध्ये बसायचं. आकाश, डगआउटमध्ये सगळ्यांनी बसा, सगळ्यांनी डगआउटमध्ये बसायचं आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेरची जागा तुमच्या कोणासाठी नाही, डगआउट तुमच्यासाठी. आपण त्या डगआउटचा वापर करा. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. अनुराग बॉलिंग मार्कवरती आलाय. अनुराग समोर आता सागर राजपूत. मॅचला सोपं केलंय. 20 धावा धावपलकावरती आहेत. हो, यावेळेला मॅचची कडा घेऊन चेंडूला गॅप शोधण्यामध्ये अपयश आलंय आणि डॉट बॉल ची सुद्धा सांगता होतीये. हो, यावेळेला कट केलाय. पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय. खबर पॉइंट, सीमा रेखा पार, चौकार. बूम झालं. 34 वरती जाऊन पोहोचला. आता काही प्रमाणामध्ये या मॅचची हवा काढून घेण्याचा प्रयत्न अनुराग कडून नवे सागर कडून होताना दिसतोय. वाईट स्वरूपाने अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होईल. साई चषकाचा थरार आपण बघत आहात. यावेळेला कव्हरच्या दिशेने तटावले चेंडूला. एका धावेसाठी सिंगल येते. ग्रुप क्रमांक ए पहिला आणि त्या पहिल्या क्रमांकाच्या ग्रुपमध्ये चालू असलेली ही पहिली क्वालिफाय होण्यासाठीची मॅच, म्हणजेच या ग्रुपमधली महत्वाची मॅच. हो, यावेळेला हातामध्ये चेंडूचा सोपवला आहे. तो यष्टरक्षकाच्या निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फुलटॉस बॉलला समजू शकले नाहीयेत. विशेष करून अनुरागचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ज्या वेळेला तुम्हाला माहित आहे समोरच्या फलंदाजाचा स्टान्स काय, तरी सुद्धा चेंडू हा पुढे हाताळण्याचा त्याने प्रयत्न केलाय. डॉट बॉल, सिंगल काढले, माफ करा. 7 चेंडू आणि 8 धाब्यांची आता गरज आहे. हा चेंडू निर्णायक आहे. निर्णायक यासाठी कारण इथे जर का चौकार किंवा 2-3 अशा धावा आल्या तर थोडे सेफ होऊ शकतात बॅटिंग करणारी टीम. आराध्या 11 पण एक-एकला बघता असं कुठेही वाटत नाहीये की तिथून या मॅचच्या जवळ जाता येईल. तुम्हाला एखादा मोठा फटका तर मारायचाच आहे. षटक क्रमांक 3 संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकात धावा आहेत 28 वरती 2, 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. थँक्यू. प्रज्वलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. षटक क्रमांक 3 संपलं. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. बघूयात काय घडतंय की 6-7 मधला चमत्कार. चला बॉलर या. महेश पावसकरने निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. टीमला घेऊन उभं राहायचंय कारण लगेच मॅच संपेल त्यावेळेला मैदानात दाखल व्हायचंय. बॅट, पॅड, ग्लोव्ह जे काही आहेत ते बांधून घ्या. प्रज्वल समोर, सागर राजपूत. चला घाई करा लवकर, बॉल पडत नाहीये. हो, यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. एकच धाव आली, सिंगल. आता खरी मजा येणार आहे. जशी जशी मॅच पुढे जाईल तसं तसं ज्यावेळेला एका धावेचं वजन तुमच्यावरती राहतं त्यावेळेला मोठ्या फटक्याशिवाय आपल्याला काही दिसत नाही. नेक्स्ट बॉल मध्ये प्रज्वल तयार. चांगली फलंदाजी खास करून स्ट्राईक एंडवरती असलेल्या फलंदाजाने केली होती. मागील षटकाचा जर विचार कराल, सिंगलने पुन्हा एकदा त्याने स्ट्राईक रोटेट केली आहे आणि मॅच आता येऊन थांबली आहे 4-5, 4-5, 5-4 या स्थितीमध्ये. एक धाव वरती आहे. क्रुशियल मोमेंटला बॉल आतमध्ये येऊ देऊ नका प्लीज. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू हातामध्ये जातोय, फेकी सुद्धा केली जाते. रनआउटची संधी इथं मिस.
अशा प्रकारच्या संधी तुम्हाला वारंवार येणार नाहीत आणि खूप मोठे चॅलेंज आहे ते. बघून मला त्याला टाकतच नाही बॉल. एकदा टायमर वरती पडण्याचं टाका. ओ यावेळेला सफल होऊन खेळलात. पुन्हा एकदा तोच गॅप. ज्या गॅपमध्ये या अगोदर 2 चौकार लगावले त्याच गॅपमध्ये चेंडूला पाठवत असताना ही मॅच मला वाटते जवळजवळ आता क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला आणि मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला आराध्य 11 या संघानं. पराभवाच्या छायामध्ये टीम जाऊन पोहोचली आहे ती महाकाल 11. हार्ड लक महाकाल 11. अभिनंदन आराध्य 11. चला यानंतरची होणारी मॅच दोन्ही संघ मैदानात दाखल व्हा.